नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बादगुडे. काय व्हायला लागलंय की आभाळाचं वातावरण आहे, पाऊस आहे. या वातावरणात वेलवर्गीय पिकावर कुठलंही वेलवर्गीय पीक असू द्या, धावण्याचा अटॅक, धावण्याबरोबर आळी आणि आळी बरोबर गोंगा आणि थ्रिप्स याचा अटॅक भरपूर प्रमाणात व्हायला लागलेला आहे. तर त्यासाठी आपण आज धावण्या कव्हर होण्यासाठी काय घेतलंय तर अँट्राकॉल एक नंबर आहे, जबरदस्त आहे. आंतरप्रवाह असल्यामुळे पानाच्या आतमध्ये जाऊन पूर्णपणे काम करते. त्यामध्ये आपण टाकलेलं आहे यमोन आळीसाठी. बऱ्याच प्रमाणात आळी पण दिसायला लागली आहे. ककडीचा वरचा शेंडा आहे त्याच्या आतमध्ये बऱ्याच प्रमाणात आळी आहे, हिरवी आळी. आणि यमोन पूर्णपणे हिरवी आळी मारण्याचं काम करतंय. आणि त्याचबरोबर आपण रेग्झोलिन घेतलेलं आहे की टॉनिंग, काळुकी आणणे पिकाला टॉनिंग आहे, चांगला आहे, जबरदस्त आहे. आणि त्याचबरोबर आपण एक कीटकनाशक म्हणण्यापेक्षा आपण थ्रिप्ससाठी सोलोमनचा वापर ह्याच्यात केलेला आहे. तर सोलोमनचं काम आहे की थ्रिप्स, मावा, तुडतुडं काय असेल ती पूर्णपणे क्लिअर करून टाकते. त्यासाठी आपण हे आज 4 औषधं मिसळून आपल्या काकडी पिकावर फवारणी करायला चालू केलेली आहे. तर घेतो फवारून. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.